नमस्कार मित्र हो, मी गणेश मिनकार. आज प्रसिद्ध लेखक, साहित्यिक गोनी दांडेकर यांनी लिहिलेली शितू नावाची कादंबरी आज आपण बघणार आहोत. मराठी साहित्य विश्वामध्ये अत्यंत लोकप्रिय अशी कादंबरी शितू. या कादंबरीची कथा, या कादंबरीची पात्र आणि या कादंबरीची वैशिष्ट्ये थोडक्यात आपण समजून घेऊ. ही कादंबरी अत्यंत महत्त्वाची अशी कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये विफल प्रीतीची गोष्ट, एक शोककथा लेखकांनी मांडली आहे. परंपरावादी समाज व्यवस्थेची बळी ठरलेली शितू याचं सुद्धा चित्रण या कादंबरीमध्ये आपल्याला दिसतं. ही कादंबरी, या कादंबरीची कथा, पात्र ही आपण आता अभ्यासूया. म्हणजे या कथेवरून आणि नेमकं या कादंबरीचं वैशिष्ट्य किंवा पात्र तुमच्या लक्षात येतील. चला तर मग आपण बघूया. बघा, या कादंबरीची पात्र बघत असताना सुरुवातीला जे पात्र या कादंबरीमध्ये आहे, तर मुळात ही जी कथा आहे, ही कथा कोकणातल्या वेडशी गावला घडलेली आहे. म्हणजे ही कथा कोकणातल्या वेडशी गावची आहे. आणि या गावात एकूण जर आपण बघितलं तर या गावामध्ये अप्पा नावाचं एक पात्र आहे, जे की या कादंबरीमध्ये महत्त्वाचं पात्र आहे, अप्पा नावाचं. आणि हे जे की अप्पा नावाचं पात्र आहे, हे जे पात्र आहे, हे पात्र या कादंबरीला एक वेगळं वळण आणणारं पात्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या अनुषंगाने सुद्धा आपण याचा विचार करू शकतो. म्हणजे अप्पा नावाचं पात्र सुद्धा फार वेगळ्या धाटणीनं लेखक गोडी दांडेकरांनी या कादंबरीमध्ये रंगवलेलं आहे. अप्पा जे आहेत, हे अप्पा या गावचे खोत आहेत. कोकणच्या वेडशी गावची ही कथा आहे. गावचे खोत म्हणजे त्या काळामध्ये वतनदारी किंवा पाटीलकी या संदर्भातलं ते पद असावं. आणि अप्पांचा खूप मान आहे गावामध्ये. म्हणजे अप्पांना पूर्ण गाव मानते. म्हणजे अप्पांचा कुठलाही शब्द गावकरी कधीही मोडत नाहीत. आणि अप्पाचं वागणं सुद्धा तेवढ्याच चांगलं. आणि त्यांचं पूर्ण जर आपण बघितलं, गावासाठी पूर्ण समर्पण असतं अप्पांचं. म्हणून गावसुद्धा त्यांना मानतं. त्यांचा एक वचक पूर्ण गावावर असतो. असं अप्पा हे एक कॅरेक्टर आहे, हे एक पात्र आहे या कादंबरीतलं. आणि हे गावचे खोत आहेत, म्हणजेच त्या काळातली पाटील किंवा त्या काळातली वतनदारी त्यांच्याकडे असावी, असा एक तो कोकणातला एक त्याला खोत म्हटलेला आहे. आणि ते गावचे खोत आहेत. आणि वेडशी या गावची ही कथा आहे. एकूण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला अप्पा जे आहेत, या अप्पाला दोन मुलं आहेत बघा. आणि अप्पाला दोन मुलं आहेत. एक आहे सदू आणि दुसरं आहे विसू. दोनच मुलं आहेत त्यांना, एक आहे सदू आणि दुसरं आहे विसू. विसू म्हणजेच त्याला विश्वनाथ सुद्धा म्हटलं जातं. आणि या अनुषंगाने या अप्पाला दोन मुलं असतात. आणि या कादंबरीमध्ये या दोघांवरही बराचसा भार या कादंबरीमध्ये लेखकांनी मांडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अप्पाला दोन मुलं आहेत, सदू आणि विसू. त्यानंतर बघा, अप्पाच्या म्हणजे हे अप्पा गावचे खोत आहे, त्यांचं चांगलं वचक आहे गावामध्ये. त्यांचं गावात कोणी शब्द पाडत नाही. त्यांना दोन मुलं आहेत, एक आहे सदू आणि दुसरं आहे विसू. हे जर आपण बघितलं तर या अनुषंगाने आपल्याला एक जुन्या फिल्मचा एक जो सीन असतो तो आपल्या लक्षात येतो. आणि मग अप्पाच्या घरी काम करणारा घरचा एक म्हातारा गडी असतो, भीम्या. हा जो भीम्या असतो, हा अप्पाच्या घरी काम करत असतो. आणि अप्पाच्या घरी काम करत असताना हा जो काही भीम्या आहे, हा एक दिवस अप्पाचा म्हातारा गडी जो भीम्या आहे, आपल्या 7 वर्षाच्या मुलीला घेऊन अप्पाच्या घरी येतो. इथून या कहाणीला एक वेगळा ट्विस्ट येतो. म्हणजे बघा, अप्पा एका गावाचे खोत आहेत. अप्पाला दोन मुलं असतात, एक सदू आणि दुसरा विसू म्हणजेच विश्वनाथ. अप्पाच्या घरचा म्हातारा गडी भीम्या हा एक दिवस अप्पाच्या घरी जो काही त्याची 7 वर्षाची मुलगी आहे लहान, तिला घेऊन येतो. आणि मग ही 7 वर्षाची मुलगी जी आहे, हिला जेव्हा तो घेऊन येतो, ते कारण जर आपण बघितलं तर त्याचं वेगळं कारण त्या अनुषंगाने असतं. कारण तो 7 वर्षाची मुलं अप्पाकडे का घेऊन येतो,
कारण ती 7 वर्षाची मुलगी विधवा झालेली असते किंवा विधवा झालेली होती. ते लग्नाला 1 महिनाही झाला नव्हता आणि ती विधवा झाली किंवा तिचा पती मरण पावला. मग भीमाने यासाठी काय केलं होतं की लग्न तिचं व्हावं म्हणून भीमाने काय केलं होतं की खूप थाटामाटात लग्न केलं. आणि अर्थातच थाटामाटात लग्न करण्यासाठी त्याने सावकाराकडून आणि अप्पाकडून लग्नासाठी कर्ज घेतलं होतं. आणि एका महिन्यात हे असं होते, म्हणजे एका महिन्यातच काय झालं की त्या मुलीचा नवरा वारला, ती विधवा झाली. हे दुःख त्या मुलीलाही आहे, हे दुःख भीम्याला सुद्धा होतं. आणि मग पुढे आपल्या मुली विधवा झाली आणि आपल्या मुलीला आता नवीन आपण काहीतरी स्थळ शोधावं या चिंतेनं भीमा असतो. आणि मग भीमा 6 महिन्यानंतर पुन्हा त्याच्या मुलीचं लग्न तान्या अजगोराच्या काल्या या मुलासोबत जो आहे तो होतो. म्हणजे हे जर आपण बघितलं तर काल्या अजगर जे आहे ते उसगावचा असतो. हा उसगावचा जो आहे तान्या अजगर, तर हा तान्या अजगर जो आहे याच्या मुलगा जो आहे याचा काल्या, याच्यासोबत त्याचं दुसरं लग्न होतं हिच्या मुलीचं, भीमाच्या मुलीचं 6 महिन्यानंतर. आणि हे उसगावचे असतात तान्हा अजगर. परंतु काय होतं की त्यांचं लग्न होतं आणि पुन्हा काही दिवसात हा जो काही तान्या अजगर आहे किंवा तान्या हा अजगर आहे, हा तान्या त्या मुलीला मारत ढकलत भीमाच्या घरी आणून सोडतो. बघा, आधी ती विधवा झालेली, दुसरं 6 महिन्यानंतर लग्न होतं, तेव्हा तिचं लग्न त्या तान्या अजगरच्या काल्याच्या मुलासोबत होतं. आणि काही दिवसानंतर जो काल्या आहे त्या मुलीला मारत ढकलत भीमाच्या घरी आणून सोडतो. तो म्हणतो भीमाला, बघा, हडळ आहे तुझी मुलगी, माझा मुलगा मरण पावला हिच्यामुळे. आणि मग असं म्हणून तो त्या मुलीला भीम्याच्या घरी सोडतो. आता अर्थातच एकाच म्हणजे आपल्या मुलीचे 2 नवरे मरण पावले, ते सुद्धा 1-1 महिन्याच्या कालावधीतच. अर्थातच त्या वडिलांना सुद्धा खूप चिंता वाटते. समाज काय म्हणेल? खरंच ही मुलगी हडळ असेल का? की हिच्यासोबत लग्न केलं म्हणजे समोरचा व्यक्ती मरतोच का? किंवा हे अनेक प्रश्न त्या भीमाच्या म्हणजे त्याला म्हणतो की भीमाच्या डोक्यामध्ये चालले असतात. 2 नवरे लहान वयात गेले, त्यामुळे भीमा खूप चिंतेत असतो. आणि तो खूप चिंतेत होता. या मुलीचं काय होणार ही चिंता त्याला सारखी सतत होती. आणि अर्थातच प्रत्येकाचं आहे की लहान वयातच आपले जर म्हणजे त्यांचे लहान वयातच त्याच्या मुलीचे 2 नवरे मेले. आणि मग अर्थात ते दुःख जे आहे ते भीमाला होतं. आणि मग गाव काय म्हणेल किंवा मग ही रूढीवादी परंपरा ही हडळ आहे किंवा हिने ज्या मुलासोबत लग्न केलं तो मरण पावतो, असं काहीतरी गावामध्ये चर्चा होईल. किंवा मग या दुःखानं की या मुलीचं पुढे होईल काय, ही चिंता त्याला वारंवार सतावत असते. मग तो एक दिवस काय करतो, या सगळ्या याच्याला कंटाळून त्या मुलीला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न करतो. बघा, म्हणजे या कादंबरीमध्ये एक रूढी परंपरावादी एक व्यथा दाखवलेली आहे की पोटची मुलगी आणि त्या मुलीचा नवरा मरण पावतो, यात दोष तिचा काय आहे? कुठलाच दोष नसतो तिचा. कारण त्याला कारणं अनेक असू शकतात. पण तरीही त्या मुलीला तो बाप म्हणजे विहिरीत ढकलण्यासाठी निघतो. कारण गाव काय म्हणेल किंवा रूढी परंपरा किंवा याच्यामध्ये काय लोक मला नाव ठेवतील याच्या अनुषंगाने, आणि तो ढकलण्याचा प्रयत्न करतो, विहिरीमध्ये तिला मारण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं जे आहे तिला विहिरीत ढकलताना 10 वर्षाचा विसू जो आहे तो आप्पाचा मुलगा, तो तिला याला बघतो. आणि हे जे आहे ह्या डोळ्यादेखत ते सुरू असतं. तो त्या भीम्याला हे असं करू देत नाही, तिला त्या विहिरीत ढकलू देत नाही, तो त्याला विरोध करतो. एवढंच नाही, तो विहिरीत ढकलण्यास विरोध तर करतोच, शिवाय त्याचे वडील जे असतात आप्पा, ज्याचा गावात खूप चांगला वचक असतो, त्याला सुद्धा सांगतो आणि त्यांना बोलावतो. आता हा जो विसू आहे हा खूप खोडकर असतो, जे गावामध्ये सगळ्यात खोडकर असतो हा. आणि हा रोज काहीतरी त्याच्या घरी खोड्या घेऊन येतो. आणि रोज काहीतरी त्याच्या घरी कोणतरी कारणं घेऊन येतो, किंवा तुमच्या मुलाने असं केलं किंवा हाय केलं. म्हणजे एक प्रकारे हा बंडखोर वृत्तीचा असतो.
आणि मग आप्पाला सुद्धा वाटतं की बाबा आज याने कशासाठी बोलावलं, आज कुठली याने उचापती केली किंवा आज काय करामत केली बा, असं त्याला वाटतं. आणि अप्पा देखील त्या विसूच्या, तो काय म्हणतो, तो विसू बोलायला जातो आणि तो जातात अप्पा. आणि मग तो अक्काला सांगतो ही सगळी घडलेली हकीकत, की भीमा हा जो आहे, भीमा हा आपल्या मुलीला जो आहे या विहिरीत ढकलत होता वगैरे वगैरे. मग का ढकलत होता तो भीमा त्याला, भीमा जो आहे त्या अप्पांना सगळा घडलेला प्रकार सांगतो, की हिचे दोन नवरे जे आहे ते 1 महिना लग्न झाल्यानंतरच वारले, आणि मग त्यामुळे मी हताश झालो होतो, म्हणून हिला आम्ही विहिरीत ढकलत होतो, कारण गाव काय म्हणेल वगैरे वगैरे. ती हडळ आहे या संदर्भात त्याला खूप मोठे प्रश्न पडतात. आणि मग त्यानंतर जो अप्पा आहे हा अत्यंत या ठिकाणी परिवर्तनवादी, पुरोगामी विचाराचा आपल्याला दाखवलेला किंवा हे पात्र आहे. त्या ठिकाणी अप्पा म्हणतो की नवरे मेले त्यात बिचारा या मुलीचा काय दोष, हे पाप आहे भीमा, एका मुलीला मारणं. हा अत्यंत खूप मोठा चांगला संदेश आप्पाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी भीमेला मिळतो, किंवा हा सगळ्या वाचकांना सुद्धा मिळतो. इथून पुढे या मुलीचा सांभाळ आप्पा करेल अशी घोषणा आप्पा करतात. म्हणजे आप्पा म्हणतात की बा ठीक आहे, तुला जास्त बोलत नाही मुलगी, इथून पुढे ही मुलीची जी सांभाळ आहे हे मी करेल, माझ्या घरी तिला आणून दे. आणि तीच भीमाची म्हणजे हे अडतं. आणि मग हीच घोषणा करून काय करतो की भीमासुद्धा त्या मुलीला कुठं घेऊन जातो, तर आप्पाच्या घरी घेऊन जातो. तीच 7 वर्षाची मुलगी म्हणजे शितू या कादंबरीची नायिका. बघा ती जी 7 वर्षाची मुलगी आहे, आता कोडवर बघा किती आहे. आणि ही 7 वर्षाची मुलगी जी आहे ती असते शितू. आणि मग त्या शितू हीच या कादंबरीची नायिका, जिचे 2 नवरे मरण पावले आहेत, तिला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला तो, मग आप्पा तिला वाचवतो. आणि आप्पा सांगतो की बाबा नवरे मेले, या तिचा काय दोष आहे, दोष तिचा थोडी ना आहे. त्यामुळे तुला वागवणं तिला हे होते, किंवा तुला वागवणं जड असते, तुम्ही माझ्या घरी आणून दे. आणि मग त्या अनुषंगाने भीमा जो आहे तो आप्पाच्या घरी त्याला नेण्याचा प्रयत्न करतो, त्या घरी नेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्यामध्ये भाग्या काका जो आहे, हा भाग्या काकाला सांगतो अप्पा की माझ्या घरी शितूला घेऊन ये. आणि भाग्या काकासोबत शितू अप्पाच्या घरी जायला निघते. तिच्या तेव्हा तिच्यासोबत बघा, आता हे जे सगळं आपण बघतो आहे, किंवा हे सगळं कथा आपण बघतो, याच्यामध्ये काय होतं की तेव्हा तिच्यासोबत कोण असतो, 10 वर्षाचा विसू असतो. आता अर्थातच आपल्याला आपले वडील ढकलत होते विहिरीमध्ये, त्याच्यापासून वाचवणारा कोण होता, विसू. तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल थोडीशी आपुलकी निर्माण होते, की हा विसू जो आहे याने आपले प्राण वाचवले. तिला आणि विसूला जे शितूला जो आहे तो विसू समजावतोही आहे चांगल्या पद्धतीनं. तिच्याबद्दल तो म्हणजे तिला सगळं समजावतो की बाबा दुःख किंवा हसवणं, किंवा तिला चांगल्या पद्धतीनं समजूनही सांगतो, किंवा हे असं नसतं वगैरे सगळ्या गोष्टी तो समजून सांगतो. विहिरीत ढकलण्यापासून तो तिला वाचवतो, किंवा एक प्रकारे तिचा जीव किंवा प्राण वाचवतो. म्हणून तिच्या मनात विसूबद्दल जी आहे ती आपुलकी आपोआप निर्माण होते, की विसू हा आपला एक आता वेगळा आधार आहे. आणि तिला मानसिक आधाराची त्या ठिकाणी गरज असते, आणि त्या माध्यमातून विसू जो आहे तिला मानसिक आधार देतो. आता हे आप्पाच्या घरी जेव्हा राहायला जाते, तेव्हा घरात विसू आणि शितू हे खूप खेळतात. कारण विसू 7 वर्षाची आहे, शितू 7 वर्षाची आहे, आणि विसू 10 वर्षाचा आहे. आणि खेळण्याचं वय, हे दोघंही खूप खेळतात. आणि हा विसू जो आहे हा खूप बंडखोर किंवा उनाडक्या करणारा मुलगा, आणि सोबत ते उनाडक्या करत मस्ती करत जे आहे दोघंही त्या घरामध्ये खेळतात. आणि ती चांगली रमते, त्यांची छान मैत्री होते. विसू आणि शितू एकमेकात छान रमतात, त्यांची अत्यंत घट्ट मैत्री होते. आणि शितूसुद्धा आता आप्पाच्या घरचे बरेचसे कामं ही चांगल्या मोकळ्या मनाने करत असते, आणि याचा आनंद अप्पाला सुद्धा असतो. आणि शितू आणि विसूची एक वेगळीच मैत्री या घरामध्ये फुलत असते. शितूला विसू खूप जवळचा वाटतो. तर अर्थातच हे जे आहे शितूला जो आहे विसू जवळचा वाटणे साहजिकच आहे, कारण तिला दुसरा कुठलाही आधार नसतो. 2 नवरे मरून पावतात, मरणापासून तिला विसू वाचवत असतो. आणि विसू तिला नेहमी समजावून सांगतो, तिला आधार देतो, तिच्यासोबत खेळतो. एकंदरीतच तिचा मानसिक आधार जो आहे तो विसू असतो. म्हणून विसू जो आहे तिला खूप जवळचा वाटतो शितूला. आपण आपलं मन हलकं जिथं होतं असा हक्काचा जो आहे तो विसू तिला वाटतो. आणि मग जे आहे म्हणजे विसूसोबत शितू खेळणे किंवा राहणे हे शितूला
किंवा विसूला पण सुद्धा शेतीसोबत खेळणे राहणे हे सुद्धा त्याला सुद्धा आवडते. म्हणजे दोघांनाही एकमेकांनाही ते अंतर्वाहिमनाने आवडायला लागतात. आणि मग त्या अंतर्मनाने यांची जी मैत्री आहे ती याच्यामध्ये उत्तरोत्तर जी आहे ती फुलत जाते. अशा पद्धतीचं नातं या दोन मनांचं, दोन कोवड्या मनांचं यामध्ये दाखवलेलं आहे. पण विसू जसजसा मोठा होत जातो या कादंबरीमध्ये, तसतसा तो खूप हट्टी आणि बंडखोर होतो. आता आधीही तो खूप बंडखोर आणि हट्टी होताच, परंतु मग जसजसा तो मोठा होतो आणखी त्याचा स्वभाव तसा उग्र होत जातो. तो हट्टी आणि बंडखोर होतो. याचा स्वभाव बदलावा यासाठी अप्पा खूप प्रयत्न करतात. कारण हा जर असाच स्वभाव आता राहिला पुढे सुद्धा तर याला खूप कठीण जाईल. तो शिकेल कसा, तो घडेल कसा, हा विचार अप्पाला येतो. आणि याचा स्वभाव बदलावा, याचा काहीतरी इलाज आपल्याला करावा लागेल असं अप्पाला म्हणजेच विसूच्या वडिलांना वाटतं. आणि म्हणून मग ते काय करतात की विसूला जे आहे, जे विसूला ते आहे त्याला महाडला पाठवलं जातं. आता महाडला ते पाठवतात विसूला, आणि महाडला त्या ठिकाणी शिक्षणासाठी ते पाठवण्याचा निर्णय घेतात महाडला. आणि एक प्रकारे शिक्षणाचा निर्णय ज्यावेळेस घेतात महाडला पाठवण्याचा विसूला, तर विसूला सुद्धा माहीत नसतं की आपल्याला महाडला जायचं आहे. आणि जेव्हा ही शितूला गोष्ट माहीत पडते तेव्हा शितूला अर्थातच या निर्णयाचा खूप त्रास होतो की अप्पा जे आहेत ते विसूला महाडला शिकायला पाठवणार आहेत. कारण या शितूला एकमात्र आधार जो असतो, एकमात्र जवळचा वाटणारा आपला माणूस जो असतो तो विसू असतो. आणि तोच आता आपल्या दूर जाणार आहे. त्यामुळे तिला या गोष्टीचा खूप त्रास होतो. शितूला अनेक प्रश्न पडतात की खरंच विसू शिकायला जाईल का महाडला, आणि गेला तर तो आपल्याला विसरेल का, आपल्या मैत्रीचं पुढे काय होईल. तिचा एक प्रकारे आधार विसू असतो. त्यामुळे ती खूप रडते. अर्थातच, कारण दोन नवरे मरण पावल्यामुळे किंवा अनेक दुःख तिच्या आयुष्यामध्ये येतात एका स्त्री म्हणून या कादंबरीमध्ये. आणि एवढं सगळं असूनही विसू आपला आधार असतो. आणि तो सुद्धा आता शिकायला जर आपण त्याला बाहेर पाठवलं तर खरंच तो त्या ठिकाणी म्हणजे तो तिकडून आमची मैत्री तशीच राहील का, तो मला विसरणार तर नाही ना, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये पडतात आणि ती खूप रडते. अप्पा कसे विसूला पाठवायला तयार होतात. विसू शिकायला बाहेर जातो का, विसूला शितू मित्रांना अप्पाला सोडून त्या महाडला करमेल का, असे असंख्य प्रश्न या कादंबरीमध्ये आहेत. आणि शितू आणि विसूचं पुढे काय होतं, शितू खरंच शिकायला जातो का, विसू आणि शितू यांचं पुढे कसं त्यांच्या प्रेम कहाणी एकत्र येते का, ही प्रेम कहाणी सफल होते का विफल होते, हे तुम्हाला माहीत पडण्यासाठी ही कादंबरी वाचावी लागेल. ही कादंबरी वाचल्यावरच तुम्हाला याचा अर्थ जो आहे किंवा ही ही एक प्रेम कहाणी, एक किशोरवयीन किंवा बालवयीन एक प्रेम कहाणी सक्सेस होते का, किंवा मग विसू खरंच महाडला शिकायला जातो का, पुढे मग सीतूचं काय होतं, हे सगळं तुम्हाला अनुभवण्यासाठी ही कादंबरी तुम्हाला वाचावी लागेल. हेच या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे. एकूणच ही कथा आहे कोकणातील विडशी या गावची. आणि अर्थातच या कादंबरीत कोकणातील निसर्ग वर्णन अत्यंत ठासून भरलेलं आहे. आणि या कादंबरीच्या अनुषंगाने विफल प्रीतीची गोष्ट लेखकांनी अत्यंत समर्पकपणे मांडलेली आपल्याला दिसते. परंपरावादी समाज व्यवस्थेच्या रूढी परंपरेत अडकलेली स्त्री, आणि मग या सर्वातून हिची वाङ्मयीन वैशिष्ट्ये या कादंबरीची आपल्याला दिसतील. आणि ह्या सर्व व्यवस्थेशी झगडणारी शितू, आणि एकूणच दोन कोवड्या मनांची एक विफल प्रीती या कादंबरीतून आपल्याला प्रतीत होते. ही कादंबरी किंवा मग विसू शितूला भेटतो का, शितू विसूचं काय होतं, हे समजण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आपल्या सर्वांना ही कादंबरीच वाचावी लागेल. ही कादंबरीचं विश्लेषण माझं कसं वाटलं आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.